हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। वाव, झमझमीत चणचणीत मसालेदार काय दिसतंय हे। आहा, लेडीज अँड जेंटलमॅन, हिअर कम्स द मटन फ्राय। वाव, सगळ्यांच्या तोंडातनं वाव आलं की नाही? हो, मटन फ्राय कसं बनवायचं? चला की बनवूया। मटन स्वच्छ धुवून घ्यायचंय, त्यानंतर कुकरमध्ये तेल ठेवायचे तापत, त्यामध्ये टाकायचे जिरे, मोहरी, धना पावडर, हळद। छानपैकी स्वच्छ धुतलेलं मटण त्यात टाकून द्यायचंय बरं का। छान त्यावरती टाकायचे चवीला मीठ। मग घ्यायचंय की मस्त गोल गोल गरगरीत हलवून आणि 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या बरं का। चिकन असलं की 2 शिट्ट्यात शिजतंय, पण मटणला जरा वेळ लागतो की नाही, म्हणून 4 शिट्ट्या घ्यायच्या। 5 घेतल्या तरी चालतील, म्हणजे छानपैकी मऊसूत असं मटण शिजतंय। त्यामध्ये टाकायचे पाणी, घ्यायचं कुकरला झाकण लावून प्रेशरमध्ये मस्त घ्यायच्या 4-5 शिट्ट्या। कसं आपलं मटण शिजतंय बघा। आहा हा, कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इकडं आपण मसाला आणि तडका याचं मस्त तयारी करून घेऊयात। मसाल्यासाठी घेतलंय आलं, लसूण, खोबरं किसून घेतलं तरी चालेल आणि तुम्ही कट करून घेतलं तरी चालेल। आणि कांदे घेतले छान, 2-3 कांदे घेतलेत कट करून, उभे कट करायचे। तवा तापला की त्यावर छानपैकी कांदे लालसर भाजून घ्यायचे। एकदम खूप जास्त काळे केल्यावरती पण कसं कडवट लागतंय हो, बरोबर की नाही, जळकट लागतो मसाला, म्हणून छानपैकी एकत्रितपणे कांदा, लसूण, खोबरं टाकले तव्यावर। आणि हे घ्या तेल, थोडंसं त्यावर टाकले तेल आणि मस्तपैकी खरपूस लाल तांबडा रंग येईपर्यंत छान ते भाजून घ्यायचे बरं का। नंतर टाकायची आपल्याला कोथिंबीर। तिकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत बरं का, छान 4-5 शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण ह्या मसाल्याची तयारी करून घेतोय बघा। छानपैकी मसाला असा भाजतोय, तोपर्यंत आपण कुकर पण आपल्या शिट्ट्या झाल्यानंतर कसं गार करत ठेवलंय बाजूला। हे बघा छानपैकी कशा वाफा येत आहेत। वाव वाव, मस्त, कसं बघून असं तोंडाला पाणी सुटतंय। हे बघा मऊसूत छानपैकी शिजतंय बरं का 4-5 शिट्ट्यामध्ये मटण। हे बघा किती छान, वाव मस्त शिजलंय बघा मटण। हे जे सूप आहे ना मंडळी, हे एकदम हेल्दी असतंय बरं का। छोट्या मुलांना हे छानपैकी वाटीत काढून आपण जर थंड करून दिलं ना, ते खूप हेल्दी असतंय। आणि याला जर तुम्ही आलं लसणाची फोडणी दिली ना, तडका मारला ना, आणि त्यामध्ये हे सूप टाकलं, जे की हॉटेलला मिळतं, ते पण छान लागतंय। पण लहान मुलं कसं आहेत, कधी ते पितात नाही पित, हे सिंपल आणि साधं आणि चवदार लागतंय बघा। मीठ वगैरे घातलंय, त्याला फोडणी घातली आपण, आणि फोडणी घालताना त्याच्यात थोडेसे धणे पावडर वगैरे घातली आहे, त्यामुळे ते मस्त चवदार लागतंय। आणि मुलांच्या तब्येतीसाठी पण छान असते बरं का, आणि मोठे पण पिऊ शकतात, हाडांसाठी वगैरे चांगलं असतंय। नक्की ट्राय करा। जो मसाला आहे ना, तो घेतलाय आपण आता मिक्सरला बारीक करायला। थोडा वेळ तो पण आपण बाजूला ठेवला होता, गार झाला की घेतलाय मिक्सरला। मस्तपैकी गरकन एकदम चिकन तो बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला। हे बघा छानपैकी कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं हे सगळं त्यामध्ये घातलंय आणि कांदा। नंतर घेतली इकडं कढईत टाकलंय तेल मस्त गरम झालं की त्यात टाकायची जिरे मोहरीची आहुती। तडतडणार, एकदम तडतड जिरे मोहरी तडतडते बघा मस्तपैकी गरम गरम तेलामध्ये। त्यानंतर मिक्सरला जो बारीक केलाय ना मसाला, छानपैकी तो मसाला कढईत टाकायचा आहे बरं का। वाव, आणि छान असा परतून घ्यायचा आहे मस्तपैकी, त्याला तेल सुटेपर्यंत 1-2-3 मिनिट बघा। वाव वाव, छानपैकी बघा असं परतून मस्त घ्यायचंय। आहा हा, त्यामध्ये टाकायचंय नंतर आपल्याला लाल तिखट, काळा तिखट, हळद, धणा पावडर आणि मटण मसाला पण घालायचा बरं का चवीसाठी। जरा तुम्हाला झणझणीत थोडं पाहिजे असेल तर थोडंसं अर्धा चमचा थोडं तिखट जास्त घालायचं, पण टेस्ट 1 नंबर लागते आणि मस्त झणझणीत तोंडाला एकदम चव येते बघा। मी काळा मसाला घातलाय, त्यानंतर धणा पावडर घातली आहे, थोडी हळद घातली आहे, थोडंसं लाल तिखट घातलंय
आणि नंतर मटण मसाला पण घातला आहे बरं का. हे बघा, मटण मसाल्याची पुडी पण थोडासा मसाला घालायचा आहे, मस्त चवदार लागतं आहे. हा हा. आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तिकडं मसाला होतोय फ्राय आणि इकडं माझं पेशन्स होत आहे ट्राय. ओ माय गॉड, मस्तपैकी असं बघितलं की तोंडाला पाणी सुटतं आहे. आणि जे मटण आपण केलेलं होतं ना, उकडून घेतलेलं ना मटण, ते छानपैकी त्याचं सूप बाजूला काढलेलं आणि फक्त हे बघा, हे सुक्कं मटण साईडला केलेलं ते निथरून घेतलं की छानपैकी ते कोरडं केलेलं मटण सगळं या मसाल्यात टाकायचे. हा हा, मस्तपैकी मटण फ्राय आपलं तयार होते. त्यावरती टाकायचे मीठ, वरतून कोथिंबीर आणि छानपैकी मिक्स करायचं. हा हा, असलं लागतं एकच नंबर. तुम्ही नक्कीच ट्राय करा बरं का. आणि छानपैकी कमेंटमध्ये पण सांगा की कसं झालं ते. फक्त जर मसाला न करता तुम्ही मटण फ्राय फक्त शिजवून आपलं कांदा, टोमॅटो, तिखट, मीठ घालून, कोथिंबीर घालून जरी फ्राय केलं ना, तरी पण खूप छान लागतं. पण असं मसाला करून टाकलं की एक नंबर लागतंय. तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकतात, भाकरीसोबतही खाऊ शकतात ज्वारी बाजरीच्या, किंवा तसंच देखील खाऊ शकतात. हा हा, काय झणझणीत आणि मस्त दिसतंय बघा मंडळी. वा वा, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.